एवढा प्रभू भावी तेने संतुष्टी राहावे, भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तिच्या। एवढा जगदानी मागे तुळशी पाणी, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तिच्या। आला रिपीट कमी करा थोडस। तुका झाला सुपा, होय भक्तीला पैसा पूर्वी धरावी तिच्या विठ्ठल। एवढा प्रभू भावे, थोडी कमी करा थोडस एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तिच्या। नमो विठ्ठला जया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुण्यलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, नमो सद्गुरु ज्ञानदीप, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। परब्रह्मेचा बोल प्रत्यक्ष दावी, तयाची वाचिता ज्ञान देवी, अति मूढ ब्रह्म भावा। नमस्कार माझा तया ज्ञान देवा, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्येच्या अधिकरण त्यांचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतले आहोत। भक्ती ज्ञान वैराग्य तो कमी करा, ज्यावेळेस मी म्हणेन त्यावेळेस मला ऐकू देत जावं, थोडा कमी करा अजून। भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम शिवाय वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी थोडस ऐकू ठेवा, निश्चित ठेवा आवाज थोडा कमी करा।
वारकरी संप्रदायाच्या पिलस्थानी विराजमान असणारे पंचावतारी संत जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा होंग सेवेसाठी घेतलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा असा पर्याय देणं गरजेचा वाटतो. तो असा सालाबाद प्रमाणे चालू असणारा श्री क्षेत्र जरंडेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायदिंडी सोहळा वर्ष 14वे आणि या 14व्या वर्षातील आजच्या दशमीची अनेक दिवसापासूनची ही कीर्तन पुष्प सेवा ही माझ्याकडे येते. हे माझं परम भाग्य आहे. ज्यांच्या कृपेनं ज्यांच्या कृपाशीर्वादानं हा दिंडी सोहळा सुरू आहे. आपल्या सर्वांचं श्रद्धेचं स्थान, त्याचबरोबर आपल्या सर्वांची असणारी निष्ठा, आपल्या सर्वांवर पुत्रवत प्रेम करणारे आदरणीय आपल्या सर्वांचे असणारे लाडके बाबा महंत धनंजयगिरी बाबांच्या मुळे हा दिंडी सोहळा एवढंच नव्हे तर आपण सर्वजण बाबांची लेकरं आहोत आणि बाबांच्या कृपाशीर्वादाने हा दिंडी सोहळा 14 वर्ष अविरतपणे सुरू आहे. प्रथमतः बाबांचं दर्शन घेतो. त्याचबरोबर ज्यांच्या कृपेनं ज्यांच्या आशीर्वादानं मी या गादीवर उभा आहे, ज्यांचे अगणित उपकार आमच्यावर आहेत, आमच्या विद्यार्थ्यांवर जीवापाड प्रेम करणारे आदरणीय आमच्या सर्वांचे श्री गुरु हरिभक्तपरायण टोळीजी महाराज शेलार पूजनीय महाराजांचं दर्शन घेतो. महाराज जरी इथं नसले तरी इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या महाराजांचं वास्तव्य, कारण काही ना काहीतरी महाराजांच्याकडे असणारी गोष्ट ही प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आहे. असो, महाराजांचं दर्शन घेऊन माझ्या या कीर्तनाच्या साथीसाठी असणारे सर्व आमचे गुरुबंधू, त्याचबरोबर आदरणीय आपल्या सातारा जिल्ह्यातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार असणारे आदरणीय मारुती महाराज असतील, आमच्यासाठी ज्येष्ठ आहे तुम्ही. हरिभक्तपरायण मारुती महाराज जाधव असतील, त्याचबरोबर रात्री ज्यांचं सुंदर असं कीर्तन झालं ते हरिभक्तपरायण मूळ गायक व्यंकटेश महाराज, त्यांच्या बाजूला आदरणीय पूजनीय महाराजांचे असणारे चिरंजीव उद्या ज्यांचे कीर्तन आहे हे ज्ञानराज महाराज शेलार असतील. तसं ते आम्हाला गुरु आहेत पण का, म्हणजे बरोबर आहे, गुरु घराणे ते आमचं, आणि तुमची जेवढी पिढी येईल ती आम्हाला गुरुच राहणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं ज्ञानराज महाराज असतील, त्यांच्या बाजूला असणारे आमचे जिवलग मित्र, की आम्ही लहानपणापासून आम्ही एका बॅचची एका दिवसाचे आजही ते प्रेम तसं ना तसं टिकून आहे. परवा दिवशी ज्यांचं सुंदर असं कीर्तन झालं ते हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार, पदवी आता त्यांना वेगळी, युवा कीर्तनकार विक्रमजी महाराज शिंदे, त्याचबरोबर मृदंगाच्या साथीसाठी असणारे मृदंग हो विशारद अलंकार पदव्या त्यांना कमीच येतात. पण एक गोष्ट सांगतो, महाराजांनी दिलेली पदवी त्यांना मृदंग कोहिनूर, खरंच मृदंग कोहिनूरच येते. आता महाराजांच्या थोडस लक्षात नव्हतं की महाराज आमचे आपली वर गेलेले त्यावेळेस महाराज स्वतः म्हणत होते की सौरभला ही पदवी देऊन टाकायची, पण त्यांच्या वतीनं त्यांचा एक शिष्य म्हणून ती पदवी तुम्हाला आम्ही देऊन टाकतो. आजपासून मृदंग महर्षी झाले, ताल महर्षी झाले, बरेच झाले. मृदंग कोहिनूर म्हणजे सौरभ महाराज, बरेच इथे जेवढे पकवाजे दिसतात ते त्यांचेच विद्यार्थी. हो, कौस्तुभ महाराज असतील, प्रथमेश असतील, त्याचबरोबर इकडे माग विश्वनाथ असेल, हे सगळे विद्यार्थी खूप छान. आणि विक्रम महाराज, सौरभ महाराज, मी म्हणजे एक त्रिकुट आहे. तुम्ही मगाशी म्हटलं ब्रह्मा विष्णू महेश. आता ब्रह्मा कोण, विष्णू कोण, महेश कोण ते आता आपल्यालाच माहिती, पण एक से एक बडकर एक आहे, असं त्रिकुट आहे. आजही जवळजवळ 15 वर्ष झालं आज आम्ही एकत्र आहे. सौरभ महाराज असतील, विक्रम महाराज असतील, मी असेल. आता विक्रम महाराजांच्या माझ्या जर गप्पा ऐकायच्या असतील तर कीर्तन त्याला 2 तास नाही 4 तास ठेवलं पाहिजे, तेव्हा ते गप्पा आमच्याच होते. चला, असो, खूप आनंदाचं वातावरण आहे. विनेकरी आमचे दीपक महाराज आणि माझ्या लक्षात येईल सगळे दिंडीमध्ये बाबांवर या जरंडेश्वरावर प्रेम करणारी तुम्ही सगळी मंडळ, सुंदर साऊंड सिस्टीम आमच्या मामांची आहे, सुंदर हार्मोनियमच्या साथीसाठी आमचे आप्पा, की ज्यांची पेटी ऐकत बसावं, काका असतील, आप्पा असतील. हा आपल्या दिंडी सोहळ्याचा खरा म्हटलं तर एक प्राण आहे.
खरंच सांगतो. कारण काय, आमची भजनं बंद झाली की तुम्हाला तिथं जावं लागते. कसं असतं, पडद्यामागचे कलाकार कधी पडद्या येत नाही. आणि तसंही कुठलंही भजन असो काय असो, एक दिवसभर खूप सुंदर भजन आहे. काल तुमचं भजन ऐकलं आम्ही, खूप सुंदर. आप्पा, तुम्हाला खरंच सरस्वतीची कृपाच आहे तुमच्या बोटावर. कारण आम्ही इथं बोलल्याच्या नंतर जसंच्या तसं तुम्ही खाली वाजवताय, म्हणजे तुमच्याकडे काहीतरी वेगळी कला आहे आणि ही एखाद्यालाच भेटत असते. असो सगळी मंडळी, गुरुकुलातील सर्व विद्यार्थी, आमच्या समर्थापासून इकडे आमच्या राज महाराजांपर्यंत तेजस महाराज युवा कीर्तनकार आहेत, राज महाराज, प्रथमेश महाराज उत्कृष्ट पटवाज वाजवतात, खूप छान. माझ्याबरोबर आमचा श्रेयश आहे, आमचे भोसले काका असतील, सर्व मंडळी, सर्वांचं दर्शन घेतो, सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल. त्याचबरोबर आमचे सचिन दादा असतील, रणजित दादा, त्याचबरोबर किरण दादा असतील, पप्पू दादा असतील, त्यांच्याबरोबर काम करणार ही सगळी तरुण मुलं, ही तरुण पिढीचं खूप मोठं योगदान आहे आपल्या दिंडी सोहळ्याला. सचिन दादा ज्यावेळेस रथाच्या कामासाठी धावपळ करत होता, त्यावेळेस मी त्याला रोज मेसेज टाकायचो. कारण हे काम एकट्याचं नसतं, हे सर्वांचं काम असतं. आणि हा जरंडेश्वर परिवार हा आपल्या सर्वांचा आहे. आणि इथं जी सेवा आपण करतोय त्याचा मोबदला बाबांची कृपा 100% आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. लहानपणापासून आम्ही बाबांना पाहतोय. हो, बाबांची ताकद, बाबांची शक्ती काय की बाबांच्या जवळ गेल्याच्या नंतर कळतं. मला एवढं सांगायचंय तुम्हाला, या आषाढी पायदिंडी सोहळ्याला आपण सर्वजण या पंढरपुरामध्ये आलेलो आहोत. जाताना फक्त बाबांचा आशीर्वाद घेतला, तुमची वारी हो पूर्ण झाली, लक्षात ठेवा, बाकी काही नाही. हो, तुम्ही म्हणाल पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे, मंदिरामध्ये देवच नसतो, लक्षात ठेवा. देव कुठं असतो तर साधू संतांच्या जवळ असतो. आणि आपलं भाग्य की आपल्याला हो संतांची संगत रोज भेटते. हो, संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी, हे सगळे हो सगळे गुण म्हणजे आपल्या पूजनीय बाबांच्या मध्ये आहेत. हो, कारण आपण बघतोय बाबा ही ताकदच खूप वेगळी आहे. म्हणून तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो, सेवेकडे बोलतो. अभंग खूप गोड आहे. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारा देवाचं व्यापकत्व सांगत आहेत, देवाचा मोठेपणा सांगत आहेत. एवढा प्रभू भावे तेने संतुष्टी राहावे. तो एवढा मोठा भगवान परमात्मा आहे. जरी एवढा मोठा जरी असला, तो भावाच्या बळावर भक्ताच्या हृदयामध्ये राहतो. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा, ज्या प्रकारे आपण भक्ती करू त्या प्रकारे तो भगवान परमात्मा आपल्याला भेटत असतो आणि आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करत असतो. हो, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात, जो जगाला दान देतो, जो जगाचं पालन पोषण करतो, तो तुळशीचं पान मागतो. काहीतरी त्या तुळशीच्या पानामध्ये असलं पाहिजे. एवढा जगदानी मागे तुळशी जवळ पाणी येईल. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, आला नवा रूपा. तो भगवान परमात्मा, निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा नावा रूपाला आला. म्हणून महाराज म्हटले झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. विठ्ठल. समाजामध्ये 2 प्रकारचे वर्ग आहेत. एक बुद्धिवादी, बुद्धी प्रामाण्यवादी, आणि दुसरा वर्ग आहे भावना प्रामाण्यवादी. या 2 वर्गाचा विषय असा आहे की बुद्धी प्रामाण्यवादी लोक म्हणतात की या जगामध्ये देव नाही, तर भावना प्रामाण्यवादी लोक म्हणतात या जगामध्ये देव आहे, त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचा समावेश होतो. जर आपण देवाला मानत नसतो तर आज पंढरीच्या वारीला आपण आलो असतो का? आलो नसतो. आपला देवावर विश्वास आहे. बुद्धी प्रामाण्यवादी लोक असं म्हणत आहेत या जगामध्ये देव नाही, देवावर विश्वास ठेवू नका. ऐका, बुद्धी प्रामाण्यवादी लोक म्हणतात की ज्ञानोबा यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला,
पण भावना प्रामाण्यवादी लोक याच्यामध्ये वारकरी संप्रदाय त्याचे पूर्व आहेत. रेड्यामुखी वेद बोलवे रात्री प्रमाण झालेले आहेत. आमचा संप्रदाय हो संतांच्या वाङ्मयावर विश्वास ठेवतो म्हणून हो ऐका बुद्धिवादी लोक म्हणत आहेत या जगामध्ये देव नाही. आता देव आहे का नाही? या जगामध्ये देव आहे. हो विठ्ठल जळीस्तळी भरला रिता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. ज्या अर्थी साधू संतांनी प्रमाण दिले त्या अर्थी त्यांना काहीतरी अनुभव असला पाहिजे. अनुभव आले अंगात ते या जगात देत असे. हो या जगामध्ये देव आहे. देवाचं अस्तित्व आपल्याला मान्य केलं पाहिजे. जशी हवा आहे ती हवा आपल्याला दिसत नाही तसा भगवंत सुद्धा हो चराचरामध्ये व्यापलेला आहे. जळी स्थळी काष्टी पाषाण हो तो भगवान परमात्मा हो सगळीकडे आहे. त्यामुळं या जगामध्ये देव आहे. देवाचं अस्तित्व आपल्याला मान्य केलं पाहिजे. का देव नाही? देव आहे का नाही मला सांगा? देव आहे आणि तो मान्य केला. या जगामध्ये देव आहे. देव आपल्याला मान्य केला पाहिजे. मी दोन वर्ग सांगत आहे, एक भावनावादी आणि एक बुद्धिवादी. बुद्धिवादी बुद्धिप्रामाण्यवादी एक मनुष्य माझ्या तुकोबरायाच्या जवळ आला. तुकोबरायाला म्हटला, तुकोबराय या जगामध्ये देव आहे का? तुकोबरायांनी सांगितलं हो आहे. कुठे? अनुरेनया तुकोबरायाला विचारलं बुद्धिवादी लोकांनी, महाराज या जगामध्ये देव आहे का नाही? त्यावेळेस सांगितलं महाराजांनी या जगामध्ये देव आहे. बुद्धिवादी लोक म्हटले महाराज देव कसा आहे? मग महाराज म्हणू लागले, अनु रेणूया ठोकडा तुका आकाशा एवढा. अणुपेक्षा लहान आकाशापेक्षा मोठा. बुद्धिवादी लोक म्हटले महाराज नेमका कसा? हो केवढा आहे? एवढा आहे. एवढा आहे. एवढा आहे. केवढा आहे? देव केवढा आहे? देवाचं व्यापकत्व आपण सांगू शकत नाही. एका तळ्यामध्ये बेडकीनं पिल्लाला जन्म दिला. तिची पिल्लं खेळत असताना बैलपोळ्याचा सण आता 2-3 दिवसावर आलेला आहे. एक कृषक एक शेतकरी बैलपोळ्याच्या दिवशी स्वतःची बैल घेऊन त्या तळ्याच्या काठावर येतो आणि बैलाच्या गळ्यामध्ये असणाऱ्या घंटीच्या नादामध्ये त्या तळ्यामध्ये खेळत असणारी बेडकीची पिल्लं बाहेर आली आणि पाहिलं. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आई जवळ गेले, आई आम्ही एक असा प्राणी पाहिला. आईने विचार केला कसा प्राणी? आई खूप मोठा होता. आणि केवढा होता? त्या बेडकीनं फुगायला सुरुवात केली. बाळा एवढा होता का? नाही आई अजून मोठा होता. एवढा होता का? नाही अजून मोठा होता. आई एवढा होता का? नाही अजून मोठा होता. फुगून फुगून शेवटी बेडकी फुटली, पण तिला केवढा होतं सांगता आलं नाही. तसा भगवान परमात्मा हो जेने विश्व निर्मिले महर्षी देवाशी संस्थापिले 21 स्वर्गाते भरिले सत्ता मात्रे चालू सत्ता मात्रे आपुल्या हाती चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवितो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये. ज्याच्या सत्तेने संपूर्ण त्रिभुवन चालतं, जो जगाचा मालक चालक हो ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा तुझ्या
जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवाशी 21 स्वर्गाते धरिले सत्ता माते आपल्या हाती, म्हणजे ज्याच्या सत्तेनं संपूर्ण त्रिगुण चालतो तो भगवान परमात्मा. केवढा आहे? केवढा आहे. एवढा म्हणजे केवढा? देव केवढा? एक दृष्टांत आठवलं समजलं आहे का? देवानं रुक्मिणीला पळवून आणलं. बघा, आता तुम्ही म्हणाल पळवा पळवी आतापासून नाही, देवापासून आहे. आता मी तिकडे जात नाही. देवानं रुक्मिणीला पळवून आणलं आणि आणल्याबरोबर आता लग्न तर केलं पाहिजे. गरुडाला सांगितलं पट 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 पत्रिका तयार कर आणि सगळ्यांना पत्रिका देऊन टाक. सगळ्या पत्रिका तयार केल्या. पत्रिका देत असताना रुक्मिणी तिथं आली. रुक्मिणीनं सांगितलं मी लग्न करणार नाही. काय झालं? माझा बाप जोपर्यंत माझ्या लग्नात येणार नाही तोपर्यंत मी काय लग्न करू शकत. आता रुक्मिणीचा बाप कोण? ऐका, रुक्मिणी ही लक्ष्मी आणि लक्ष्मी ही समुद्राची पत्नी मुलगी. क्षमा करा, लक्ष्मी ही समुद्राची मुलगी. जर मूळ नक्षत्रावर जन्माला आली असेल तर मुलीचा बाप लग्नामध्ये नसतो, कुठेतरी पाण्यात बसतो, नंतर कुठेतरी बाहेर जातो. मूळ नक्षत्रावर मुलगी जर जन्माला आली असेल तर मुलीचा बाप लग्नामध्ये नसतो. मी काय मुली नाही. माझा बाप जोपर्यंत लग्नात नसेल तोपर्यंत मी काय लग्नाला उभी राहणार. गरुडाला सांगितलं बाबा एक काम कर, पटकन पत्रिका तयार कर आणि समुद्राला पत्रिका द्यायला जा. पत्रिका तयार केली, उंच आकाशी भरारी मारली आणि समुद्राच्या किनाऱ्यावर काठावर आले. रामकृष्ण हरी घातलं, जय हरी घातलं. समुद्राने विचारलं काय करू देवा, कसं काय येणं? लग्न आहे कुणाचं? तुमच्या जावयाचं. कितवं? आता कितवं हे मला माहिती, पण लग्न आहे. पत्रिका यायचंय. बरोबर माग फिरले. मागून लाटांचा जोरात आवाज येऊ लागला. गरुडानं माग पाहिलं काय नेमका आवाज येतो म्हणून पाहतोय तर काय त्या पत्रिकेत लिहिलं होतं सहकुटुंब सहपरिवार. समुद्रानं सहपरिवार घेतला आणि लग्नाला निघाले. गरुडाला घाम फुटला. ओ समुद्र देवा, कुठं लग्नाला? लग्न वैशाख महिन्यात आहे आणि एवढ्या लवकर? समुद्र म्हटलं आम्ही मूळ वराडी. मूळ वराडी माहितीये का? हा नाही, मूळ वराडी म्हणजे माहितीये का? सांगू का सातारी भाषेत? मुळा येऊन बसतात ती मूळ वराडी. आम्ही मूळ वराडी. लग्नाच्या आधीच 2 महिने. हो मग गरुडाने जे तिथनं उद्यान मारलं देवाच्या, देवा सगळ्या पत्रिका कॅन्सल. अरे झालं तरी काय, सगळ्या पत्रिका कॅन्सल. सासऱ्याला फक्त पत्रिकेत लिहिलं असतं फक्त एकटं येणे बरं झालं असतं. तर सहकुटुंब सहपरिवार एवढा मोठा जानवसा द्यायचा कुठं? मंडप कुठं टाकायचा? वडाड एवढे बसणार कुठं? मंडप आता फुल होणार. गरुडाला सांगितलं काळजी करून येऊ दे तरी त्याला. येऊ दे नाही, दरवाजावर आलाय. गरुडाला घाम फुटला. देवा जानवसा. देवानं काय केलं? आपला हात पुढे केला आणि हातावरचा एक रोम उपटला आणि जेवढा खड्डा झाला गरुडाला सांगितलं आमच्या सासऱ्यांना म्हणावं उपटलेल्या केसाचा जेवढा खड्डा झालाय त्या केसात येऊन त्या खड्ड्यामध्ये येऊन बसा. गरुड म्हटलं तुमचं डोकं फिरलेलं दिसते. एवढा मोठा समुद्र एवढ्या खड्ड्यात कसा बसेल? तुला सांगितले तेवढं कर. गरुड गेले. ओ जावयानं तुम्हाला एका खड्ड्यात जानवसा दिलाय आणि तुम्हाला तिथं उतरावं लागल. समुद्र आले. देवाच्या
हो उपटलेल्या एका केसाच्या खड्ड्यामध्ये आता समुद्र बसला. गरुडाला विचारलं, अजून वराड असेल तर पाठवा, खपून जाईल. एवढा मोठा समुद्र देवाच्या एका केसावर बसतो, तर तो देव केवढा असेल. विठाल तो भगवान परमात्मा एवढा म्हणजे केवढा, खूप मोठा आहे. त्याचा आता एवढं जो एवढा नुसता एवढंच सांगत बसलो, कीर्तन नुसतं एवढ्यावर व्हायचं. ऐका, एवढा मोठा भगवान परमात्मा जरी असला तरी भावाच्या बळावर तो भक्ताच्या हृदयामध्ये राहतो. आता तुम्ही विचार करा, भक्त केवढा असेल. बघा, कळते ना माझं कीर्तन? कळत नसलं तर मला सांगा, मी कॅसेट बदलतो, मला ते पण जमतं. आता कुंभरीमध्ये आपण हसणं वगैरे हे आपल्याला नाही पाहिजे बरेच, आणि आपण देवाच्या जवळ आहे. मला वाटते एक 60-70% लोक दूध पंढरीच आहेत. तिकडं अजून आली, आपलं भाग्य, बाबांची कृपा आहे, जगदेश्वराचा आशीर्वाद आहे, म्हणून आपण पार देवाच्या पायाजवळ आलोय. ऐका, काय सांगत होतो? ऐका ना, लक्षात काय सांगत होतो? कीर्तन. माझ्या लक्षात आहे, मला तुम्ही जागेल का मला बघायचे. एवढा प्रभू भावे, एवढा मोठा भगवान परमात्मा जरी असला, भावाच्या बळावर तो भक्ताच्या हृदयामध्ये राहतो. मग भक्त किती मोठा असेल. घडीला पंढरीचा चोर गळा बांधून या, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठल कितीतरी उदाहरण देण्यासारखे आहेत. धन्यते आरण रत्नाची ती खाण, जन्मला निराळा सावता तो, सावता सागर प्रेमाचे आगर, इथला अवतार नामामने त्याचा वंश जन्म सफल झाला, वंश उद्धरिला. सातविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली गिरजार झाला सफल. ज्यांच्या कृपेनं किंवा ज्यांच्या चरण पादुका आपण जरंडेश्वरावर इथे येतो, ते भक्तराज मारुतीराय, त्यांनी सुद्धा जगाच्या मालकाला आपल्या हृदयामध्ये संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. ऐका, एवढा प्रभू भावे त्याने संपुष्टी. संपुष्टी म्हणजे काय? ऐका, तुमच्याकडे गोदरेजचं कपाट आहे का? नाही मी नेणार, असं करताय. गोदरेजचं कपाट मला सांगा, त्या गोदरेजच्या कपाटामध्ये बघा अजून एक कप्पा असतो, त्याला काय म्हणतात? चोर कप्पा. बघा कशासाठी हो? महत्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी. ऐका, तस आपल्या या हृदयामध्ये हे एक चोर कप्पा आहे. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, म्हणजे भावाच्या बळावर आपल्याला त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवता येतं.
विराजमान करता येतो. अशी कितीतरी उदाहरण सांगण्यासारखी आहेत. ज्या पंढरपुरामध्ये आपण आलेलो आहोत, या पंढरपुरामध्ये जनाबाई होऊन गेल्या. त्या जनाबाईनं हो आपल्या हृदयामध्ये त्या भगवान परमात्म्याला साठवला. संत सावता महाराज असतील, हो त्यांनी आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवला. मारुतीराय आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या हृदयामध्ये त्या भगवान परमात्म्याला साठवला. म्हणजे एवढा मोठा जरी भगवान परमात्मा असला तरी तो भगवान परमात्मा भक्तांच्या हृदयामध्ये राहतो. म्हणजे भक्त देवापेक्षा मोठा आहे. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात असं एवढा प्रभू भावे तेने संतुष्टी राहावी. एवढा मोठा भगवान परमात्मा जरी असला तरी तो भक्ताच्या हृदयामध्ये असतो. भक्त पण त्या उंचीचा पाहिजे बरं का. हो भक्त सुद्धा त्या उंचीचा पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये अनेक भक्त निर्माण झाले व अनेक संत महात्मे जन्माला आले. त्याच्यामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सुपार, मुक्ताबाई, चांगमुल्ला, शेख मोहम्मद, गोरा कुंभार, सवतामाळी, नरहरी सोनार, सेनानावी, जनाबाई, मीराबाई, बहिणाबाई, सुकुबाई, एकनाथ महाराज, तुकोबराय, नामदेवराय अनेक संत या वारकरी संप्रदायामध्ये उदयास आले. नवे नवे तर हा वारकरी संप्रदाय संतांच्या कृपेने उभा आहे. ज्ञानोबारायाचा जन्म झाला नसता तर आज वारकरी संप्रदायाचा उदय झाला नसता, वारकरी संप्रदाय निर्माणच झाला नसता. या साधू संतांनी जीवनामध्ये येऊन काय केलं तर त्या भगवान परमात्म्याची हो मनोभावे भक्ती केली आणि भक्तीनं त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये हो धरलं. म्हणून महाराज म्हणतात एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. हो त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये येऊन राहावं असं वाटत असेल तर आपल्याला भक्ती सुद्धा त्या पद्धतीची केली पाहिजे. आपण जशी भक्ती करू त्या प्रकारे भगवान परमात्मा आपल्याला भेटत असतो. शबरी के बेर सुगंधी के चावल, शबरी के बेर सुगंधी के चावल, रुचि रुचि भोग लगाए उद्धव जी चल उद्धव जी चल जावे. सगळ्यांना माहिती आश्रमात या
कधी रे येशील रामा रघुनंदना रामा सगळ्यांना माहिती कमी जास्त मातंग गुरुदेवांच्या आश्रमामध्ये राहणाऱ्या शबरी मातेला भगवान परमात्म्यानं आपल्याला दर्शन द्यावं ही एक इच्छा होती, ती पूर्ण झाली. सुदाम्याची इच्छा होती की देवानं मला भेटावं. सुदाम्याला भेटला नाही तर संपूर्ण गाव आता सगळी ऐकतोय आपण. 10 दिवस हेच चालले. मला एवढंच सांगायचे, एक दृष्टांत सांगतो. एक दिवस विदुर काकांना भगवान परमात्म्यानं सांगितलं एकादशी आलेली आहे आणि या एकादशीच्या पर्वकाळी आपल्याला उद्धवाला सांगितलं की आपल्याला एक दिवस विदुराच्या घरी विदुर काकांच्या घरी जायचं आहे. उद्धवानं तो निरोप विदुर काकांना सांगितलं, काका एकादशी आलेली आहे आणि एकादशीच्या दिवशी तुमच्या घरी भगवंत स्वतः फराळ करण्यासाठी येणार आहे. काकांना आनंद झाला, माझ्या घरी देव येणार, माझ्या घरी देव येणार. काकांना आनंद झाला. ऐका, एकादशीचा दिवस उजाडला आणि एकादशीच्या दिवशी काकांनी सकाळ सकाळी बागेमध्ये गेले, असा केळीचा घड तोडून घरी आणला, घरातली झाडलोट केली, सडा सर्व रांगोळी काढली, पत्नीला सांगितलं पंचातीचं ताट कर, पाठ घे, देव येणारे, देवाचं स्वागत केलं पाहिजे. आणि अशा वेळेला काकांना पत्नीनं सांगितलं बाजारामध्ये जावा आणि देवाला काहीतरी खायला घेऊन या. तेवढ्यात काका गेले आणि देव आले. देवगी बघा, थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ. तो भगवान परमात्मा काय देवच्या तूर देवच्या तूर देवच्या तूर देवच्या तूर जाणून अंतर वर्तत असे तो भगवान परमात्मा भक्ताचा भाव पाहत असतो. आणि काका गेले आणि विदुर पत्नी देवाची वाट पाहू लागली. देव आले. जसं विदुर काकांच्या पत्नीने देवाला पाहिलं, त्या देवबान हरपून गेल्या. देवाला पाहता क्षणी सावडे परब्रह्म आवडे आवडे या जीवा मुनी मन राणीवा घर केले. ज्ञानोबरायाच्या अभंगाप्रमाणे त्या असणाऱ्या ज्ञानोबरायाची गवळणी, ज्ञानोबरायाच्या या गवळणीप्रमाणे असणाऱ्या विदुर काकांच्या पत्नीनं देवाला पाहिल्याबरोबर देवाचं स्वागत करण्यापूर्वी, देवाला पाटावर बसण्यापूर्वी देवाला खाली बसवलं, भुईवर बसवलं. आपल्याला भुई म्हणतात त्याला, जमिनीवर बसवलं. देवाची पंचारतीनं ओवाळणी करण्यापेक्षा औक्षण करत असताना तिला देवबान हरपून गेली. तिला काय करावं हे सुचना. मालकानं सांगितलेलं देव आल्याच्या नंतर देवाची पाद्यपूजा कर, देवाला पाटावर बसव, बागेतून आणलेल्या केळीचा एक केळीचा घड आहे त्यातली एक केळ घे, सोल आणि माझ्या देवाला चाल. विदुर काकांच्या पत्नीने केळीचा घड घेतला, एक केळ सोलाय सुरुवात केली, गावात टाकायची, साले देवाला चालायची. देव बी एवढे हुशार होते. न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. भक्ताच्या समोर थोडे उष्टे व्हायचे या गोष्टीचा विचार करत नाही. वैकुंठ सोडून आला, सोडून आला देव भावाचा भुकेला. फक्त भाव पाहत असतो. विदुर पत्नीनं देवाला साली चारायला साली खाऊ घातल्या. देव बी आवडीनं साली खात होते. एवढ्यात विदुर काका घरी आले. पाहतोय तर काय देव जमिनीवर बसलेत. आणि आपली पत्नी देवाला साली चालते. त्यावेळेस पत्नीला आवाज दिला, अगं तू देवाला साली चालतीस, तुला काय वाटतं का नाही? ती पुन्हा भानावर आली, तोंडामध्ये पदर घेतला, घरामध्ये गेली, तसा तसा रडू लागली. माझ्याकडून खूप मोठं पाप घडलं. आज देवाला मी खाली बसवलं, देवाला साली चालल्या. काकांनी सांगितलं, देवा माझी पत्नी भोळे. देवानं सांगितलं मला भोळेच भक्त आवडतात. देवाला पाटावर बसवलं, देवाची पाद्यपूजा केली, देवाचं औक्षण केलं आणि केळीचा घड घेतला. एक केळ विदुर काका सोलायचे, गाभा देवाला चारायचे आणि साली टाकून द्यायचे. देवाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.
काका म्हणू लागले, देवा माझं काय चुकलं का? अरे माझ्या पत्नीच्या वतीने मी तुझी माफी मागतो, क्षमा मागतो, माझी पत्नी भोळे रे देवा, काय तुझं मनावर घेतोयस? काकांना देव म्हणू लागले, काका मी तुमच्या पत्नीसाठी नाही डोळ्यात पाणी काढत, खरं सांगू का तुम्हाला काका, तुमच्या साडीमध्ये जी मजा होती ना ती या गाभ्यात नाही राहिली, याच्यासाठी माझ्या डोळ्यात पाणी आलं. भगवान परमात्मा होय भक्ती केला तैसा, ज्या प्रकारे आपण भक्ती करू त्या प्रकारे भगवान परमात्मा आपल्याला भेटत असतो. अनेक उदाहरण आपल्याला सांगण्यासारखी आहेत हो, पण आपण थोडक्यामध्ये 8:30 वाजले, आपल्याला 9 ला बरोबर थांबायचं आहे. ऐका, मग ज्या प्रकारे आपण भक्ती करू त्या प्रकारे आपल्याला भगवान परमात्मा भेटत असतो आणि आपल्या इच्छा पूर्ण करत असतो. होय भक्ती केला तैसा, ज्या आपल्या इच्छा आहेत किंवा पूर्वी धरावी ती इच्छा, जी काही आपली इच्छा असेल. एक सत्ययुगामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे बळी. बघा, आणि बळी त्याच्या दारामध्ये आलेला एकही व्यक्ती तो बळीराजा तो रिकाम्या हाताने पाठवत नव्हता, कारण दानशूर होता, पुण्यवान होता. आणि अशा वेळी त्या बळीराजाची परीक्षा घेण्यासाठी भगवंत स्वतः बटूचं रूप, वामन रूप धारण करून त्या बळीराजाच्या द्वारामध्ये आलेले आहेत. आणि आल्याबरोबर भिक्षा मागितली. बळीराजा यज्ञासाठी बसला होता आणि यज्ञातून बळीराजा उठला. आपल्या द्वारामध्ये कुणीतरी याचक आलेला आहे, आपल्या दारामध्ये कुणीतरी आपल्याला मागण्यासाठी आलेला आहे, म्हणून जावं. त्यावेळेस दैत्यांचे गुरु शुक्राचार्य त्यांनी सांगितलं, बळीराजा तू यज्ञातून उठू नकोस, तुला भिक्षा मागणारा सर्वसामान्य नाही, तो भगवान परमात्मा आहे. त्यावेळेस भगवान परमात्मा तो असणारा बळीराजा म्हणू लागला, देव असला, भगवान परमात्मा असला तरी तो माझ्या दारामध्ये माझ्याकडे मागण्यासाठी आलाय. हो, आता शुक्राचार्यांना माहितीये इथं बळीचा घात होणार आहे. बळीराजा देवाच्या समोर उभा राहिला आणि देवानं सांगितलं, मला काही नको, मला फक्त 3 पाऊल जमीन पाहिजे. बळीराजा हसला, फक्त 3 पाऊल जमीन देऊन टाकली. त्यावेळी देव म्हटले, तशी नाही द्यायची, संकल्प सोडायचा, मग मी 3 पाऊल जमीन घेणार. मग संकल्प सोडण्यासाठी हो ती झारी असती, हो हात पुढे केला बळीराजानं आणि संकल्प सोडायला जी झारी पाणी ओतण्यासाठी त्या झारीच्या छिद्रामध्ये शुक्राचार्य जाऊन बसले. त्यातलं पाणी बाहेर येईना, देवानं ओळखून गेले आज शुक्राचार्य आहेत. बळीराजाला सांगितलं, आत काहीतरी अडकलेलं दिसते, घाण वगैरे असेल, दव घे. दव म्हणजे गवताची काडी घेतली आणि त्याच्यामध्ये त्या असणाऱ्या छिद्रातून आतमध्ये टाकल्याच्या होडीला डोळा बळीने शुक्र केला. आडाला म्हणून होडीला शुक्राचार्यांचा एक डोळा गेला. ऐका, हो संकल्प सोडला आणि 3 पाऊल जमीन बळीराजानं भगवंताला दान केली आणि भगवंतानं खरं स्वरूप प्रगट केलं. पहिल्या पावलामध्ये संपूर्ण सृष्टी व्यापली, तिसऱ्या पावलामध्ये संपूर्ण ब्रह्मांड व्यापलं. ऐका, हे सांगण्यापूर्वी एक त्याच्यामध्येच एक कथा अशी आलेली आहे, मला फक्त या दुसऱ्या कडव्यावर बोलायचे. ज्यावेळेस बटूच्या रूपामध्ये वामन अवतारामध्ये भगवंत बळीराजाच्या द्वारामध्ये आले, त्यावेळेस बळीराजाची असणारी बहीण रत्नमाला तिनं भगवंताला पाहिलं. पाहता क्षणी तिच्या मनामध्ये एक भाव प्रगट झाला, एवढं सुंदर रूप, असा जर मुलगा माझ्या पोटी जर जन्माला आला ना, याला माझं दूध पाहिजे. देव म्हणले तथास्तु, पाहिजे. आणि ज्यावेळी भगवान परमात्म्यानं सृष्टी व्यापली, ब्रह्मांड व्यापलं, बळीराजाला विचारलं तिसरं पाऊल ठेवू कुठं? त्यावेळेस बळीराजा म्हटला, हो मी अशी माघार घेऊ शकत, हो मी पण तुझाच भक्त आहे देवा, एक जागा अजून शिल्लक आहे. कुठं? तुगा म्हणे
जीव दिला पाया तरी त्या असणाऱ्या राजाने सांगितलं एक जागा अजून माझी शिल्लक आहे ती म्हणजे मस्तक. बळीराजाच्या मस्तकावर देवानं पाय ठेवल्याबरोबर बळीराजाला तुका म्हणे बळी जीव दिला पाया तरी बळीराजाला पाताळामध्ये घातलं. पण ऐका तीच बळीराजाची बहीण तिच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला, राग आला. असं जर पोरग जर माझ्या पोटी जन्माला आलं असतं ना त्याला विष पाजलं असतं, मारून टाकलं असतं. देव म्हणले तथा असतो. चला द्वापार युगामध्ये जाऊया. त्याच असणाऱ्या बळीराजाची बहीण रत्नमाला पुढे जाऊन कंसाची बहीण पुतना झाली. तिची पहिली इच्छा होती दूध प्यायची. देवानं पुतणीला ज्यावेळेस पुतणीच्या मांडीवर गेले त्यावेळेस देवानं पहिल्यांदा तिची पहिली इच्छा पूर्ण केली, दूध प्यायची. दुसरी इच्छा होती विष प्यायचं, ती पण इच्छा पूर्ण केली. याचं कारण आहे होय भक्ती केला तैसा पूर्वी करावी तिच्या विठोबा रखुमाई. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. पूर्वी भक्ती केला तैसा पूर्वी धरावे. ती इच्छा तो भगवान परमात्मा विशाल आहे, मोठा आहे, त्याचं व्यापकत्व आपण सांगू शकत नाही. तरी सुद्धा तो भगवान परमात्मा भक्तांच्या हृदयामध्ये राहतो. याचं कारण होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी. ती ज्या प्रकारे आपण भक्ती करू त्या प्रकारे तो भगवान परमात्मा आपल्याला भेटत असतो आणि आपल्या इच्छा पूर्ण करत असतो. आपण पाहू शकतो कितीतरी लोकांच्या इच्छा भगवान परमात्म्यानं पूर्ण केल्या. हे दृष्टांत सांगून जातो. ऐका, तो भगवान परमात्मा सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असतो. आपल्या जनाबाई महाराज त्यांची इच्छा होती देवानं माझ्या घरी यावं. सुंदर माझे जाते ग फिरते गाऊ कौतुक हे भगवंता सगळ्याच्या घरी जातो आणि माझ्या घरी कधीतरी ये ना असं म्हटल्याबरोबर जनाबाई महाराजाला सांगितलं संध्याकाळची शेज आरती झाली की तुझ्या घरी ये. मग जनाबाई महाराजांच्या घरची सगळी देवानं कामं करावी. झाडं लोट करीदनी केर भरी चक्र पाणी कितीतरी सांगण्यासारखं आहे. म्हणून होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. पुढे जाऊन महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात
मागे तुळशीदळ पाणी ऐका, जगाला दान देतो, जगाचं पालन पोषण करतो तो भगवान परमात्मा. तुळशीचं पान मागतो. का देवाला तुळस प्रिय? सगळ्यांना माहिती आहे. एक दृष्टांत आठवला समजून जातो का देवाला तुळस आवडते. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैसी प्रीत करी भोया भाविका, नामा पद पंकज पारुका, श्रीमस्तकी वंदित से धनदारा बरोबर आहे ना. तुळशी हार गळा काशी पितांबर, तुळस देवाला अतिप्रिय. एक दृष्टांत सांगतो. सत्यभामेला अहंकार निर्माण झाला सौंदर्याचा. माझ्यासारखी सुंदर स्त्री या जगाच्या पाठी कुठे सुद्धा शोधून सापडणार. अहंकाराच्या बळामध्ये ती सत्यभामा एवढी वाहून गेली, एवढा तिला अहंकार झाला. शेवटी देवानं नारद महर्षींना सांगितलं, सत्यभामेचा अहंकार तुम्हाला दूर करावा लागल. काय केलं पाहिजे? काही नाही. सत्यभामेचा अहंकार दूर करण्यासाठी तिची परीक्षा घ्या. मग नारद महर्षी सत्यभामेजवळ आले आणि अहंकारापायी तिने देवाला दान केलं. काय केलं? अहंकाराच्या पायी देवाला दान केलं. नारद महर्षी देवाला घेऊन जात असताना हो ती असणारी सत्यभामा पुन्हा भानावर आली. तिने हा विचार केला, हो भगवान परमात्म्याच्या 16,108 पत्नी आहेत, त्याच्यामधल्या 16,107 पत्न्यांचा आपण विचार करायचा. कुणाला? रुक्मिणीला बाजूला ठेवायची. 16,106 पत्न्या त्या सत्यभामेला म्हणू लागल्या, देव तुझ्या एकट्याच्या मालकीचा देव आमचा पण आहे. तुला द्यायचा तर तुझ्या वाटणीचा देव दान कर, आमचा आम्हाला देव परत कर. मग सत्यभामाने विचार केला, देवाला जर दान केलं, देव जर आपल्यापासून बाजूला केला तर आपल्याला शून्य किंमत आहे. काही पण करून आपल्याला देवाला हो माघारी घेतलं पाहिजे. त्यावेळेस नारद महर्षींच्या हातापाया पडू लागली. काय करावे काही सुचेना, काय करायचं काहीच कळना. त्यावेळेस नारद महर्षींना सांगितलं, तुम्ही जेवढं देवाच्या मोबदल्यात काही मागाल त्या गोष्टी आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे, पण आमचा आम्हाला देव परत करा. नारद महर्षींनी सांगितलं, देवाच्या वजनाचं सोनं मला द्या. देवाची तुला केली. एका पारड्यात देवाला ठेवलं. एका पारड्यात सोनं माणिक पाषाण हिरे मोती सगळं टाकलं तरी पारड खालीच जाईना. काय करायचं? अहंकार निर्माण झालेला, अहंकार दूर गेला. पळत 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 रुक्मिणी आईसाहेबाजवळ सत्यभामा आली आणि सांगितलं, ताई आता या संकटातून तुम्हीच मला बाहेर काढू शकता. मला एवढ्या ह्याच्यातून एवढ्या संकटातून बाहेर काढा. आपला देव आपल्या जवळ आला पाहिजे. देव जर आपल्यापासून लांब गेला आणि हे फक्त तुम्हीच करू शकता. मग रुक्मिणी आईसाहेब आल्या. पारड्यामध्ये असणारं सोनं नाणं हिरे मोती माणिक पाषाण सगळं बाजूला केलं. मोकळं पारड ठेवलं. एक तुळशीचं पान रुक्मिणीनं काय केलं? तोडलं. त्याच्यावर फक्त श्रीकृष्ण लिहिलं आणि त्या पारड्यामध्ये टाकलं. पारड खाली गेलं. याच कारण तुळशी पत्र पारड ठेविता माधव झाला बरोबरीता. जसं तुळशीचं पान ठेवलं पारड समान झालं. तुळशी पत्र पारड ठेविता माधव झाला बरोबरीता. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठा चला. म्हणजे देवाला अजून एक उदाहरण सांगतो का. ज्यावेळेस भगवान परमात्मा तुकोबरायांना वैकुंठाला नेण्यासाठी आलेले आहेत. तुकोबराय सामान्य संत नाही बरं का. हो मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारेली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी,
जळी रक्षिले निर्जीवा कागदाची किंवा पुटकाची विना त्याला दोन तारा करीर झाड पंढरीच्या माझ्या माय बापे बरे नाही पदरी बांधलेली पिकाऱ्याच्या होईन भिकारी पंढरीचा वार करी हाचे माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम याची माझी उपासना लागे संतांच्या चरणा तुका म्हणे देवा याची माझी भोळी सेवा होईन भिकारी हे तुकोबर आहे ऐका 13व्या वर्षी लग्न 17व्या वर्षी संसारातून विरक्त आणि 42व्या वर्षी वैकुंठागमन तुकोबर आहे एका वेश्येनं तुकोबरायला पाठवण्याचा प्रयत्न केला तिला सुद्धा आई म्हणणारे तुकोबराय जाईव माते न करी सायास आम्ही विष्णुदास एका स्त्रीनं माझ्या तुकोबरायच्या पाठीवर उकळत पाणी टाकलं जवळ माझी काया लागला वनवा धावरे केशवा तुकोबराय सर्वसामान्य संत नाहीत बर का लक्षात ठेवा तुकोबराय ते तुकोबराय आहेत जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगी तनो मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी ते दिव्य लोकाशी नेली तुकाराम तुकाराम काय सांगावं तुकोबरायबद्दल नुसतं तुकोबराय सांगत बसलो तर नुसते तुकोबराय आपले 10 दिवस नुसते तुकोबरायच होते तुकोबरायचं चरित्र हो संपू शकत नाही लक्षात ठेवा एक गोष्ट सांगतो जे बसले ते कधी उठले नाही जे उठले ते कधी बसले नाही आणि जे गेले ते परत आले ज्ञानोबा आजही समाधीला बसलेले आहेत अजून उठले नाही 28 युग झालं पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे अजून बसला नाही आणि माझे तुकोबराय हो वैकुंठाला गेले ते परत आले नाही ते तुकोबराय ऐका तुकोबराय सांगत होतो ज्यावेळेस देव तुकोबरायला नेण्यासाठी वैकुंठाला नेण्यासाठी तुकोबरायच्या घरी आला आणि तुकोबरायला आनंद झाला पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार हो मोडकी जर्जर आवलीला सांगितले आवले अगं आवड देव आपल्या घरी आल्या देवाला काहीतरी खायला कर अन्न शिल्लक नव्हतं हो एका मडक्यामध्ये मुठभर अशी बाजरी घावली आणि आवलीला सांगितलं जा पटकन जात्यावर जाऊन भरडून ये जात माहितीये ना तुम्हाला हा आहे का नाही त्याचं नाव कुणी जात ठेवलं काय माहित नाही त्याचं नाव जात 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 म्हणून ती कायमच गेली जात माहितीये ना मला सांगा माहितीये ना जात्याला किती आरे असतात खरं सांगायचं बरं का जात्याला आर्या किती असतात जात्याला आर्या 2 असतात कसे काय एक हातामध्ये घेतो आणि एका आर्यावरती जात असतं लक्षात ठेवायचं कळलं ना जात्याच्या मुकी गाली ते ग मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काय गुणी जात्याच्या मुकी गाली ते ग मोत्याचे दाणे जिजाबाई ओ ती मुठभर बाजरी त्या जात्या जिजाबाई म्हणजे सोपी नाही बर का वाटेवरी काटे फिरे अनवाणी जरी काळ जात माझ्या जनाईची गाणी वाटेवरी काटे ओ पायाखाली वाळवंट पायाखाली भेगा जरी काळ जात माझ्या वाहे चंद्रभागा वाटेवरी काटे हो रात्रंदिवस तुकोबरायासाठी झटणारी माझी जिजाबाई आणि मुठभर बाजरी त्या जात्यामध्ये टाकली हो पहिल्या आरीला हात दिला जात फिरल्या बरोबर हो दुसऱ्या आरीला ते चिटकून राहिलं पडलं सुद्धा खाली मुठभर होते मग कसं बशा त्या आवलीला सांगितलं पटपट आवर ते गोळ्या केल्या भलं मोठं पातेलं टाकलं त्याच्यामध्ये त्या कन्या टाकल्या वरून पाहिलं तर तळातल्या कन्या दिसायच्या हो पत्रावळ तयार केली
कन्या त्याच्यामध्ये टाकल्या. कन्या कुठलं पाणीच होतं. कन्या जशा टाकल्या तशा कन्या लागल्या पळायला. देव म्हटला 2 हाताने खाऊन जमणार. देवानं चतुर्भुज धारण केलं आणि 3 हाताने पत्रावर धरून 1 हाताने त्या कन्या खाल्ल्या. कन्या खाऊन झाल्याच्या नंतर देव म्हणले, देवाला तुकोबाराय म्हटले, ए देवा, कन्या कशा होत्या? देव म्हटले, आतापर्यंत बरेच अवतार झाले, सगळ्याचे कार्यक्रम 2 हाताने केले. तुमच्या कन्या एवढ्या भारी होत्या, मला चतुर्भुज धारण करावं लागलं. एवढ्या भारी कन्या होत्या, दळदळीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या. देवाला सांगितलं, घरी मोडकी या बाजा, वरी वाकळांचा शेजा. बाज म्हणजे लाकडाची त्या दोरीची गुंफण असते लाकडाला, आणि त्या बाजूवर वाकळा अंतरल्या आणि त्याच्यावर देवाला सांगितलं त्याच्यावर विश्रांती करा. मग देव म्हटले, भोजन झाल्याच्या नंतर मला पानाचा विडा लागतो. देव म्हटले, मला सुपारी, तुकोबाराय म्हटले, मला सुपारीचं पण व्यसन, पण तू म्हणतोयस म्हणून तुला मी पान देतो. तुळशीचं 1 मुखशुद्धी, तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. 1 तुळशीचं पान तोडलं आणि देवाला सांगितलं, हाच पानाचा विडा तुला खावा लागल. याचं कारण एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. तुळशीचं पान जरी त्याला मनोभावे दिलं ना तरी तो, बघा त्या द्रौपदीचं उदाहरण माहितीये, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति. नुसतं गजेंद्रानं फुल अर्पण केलं त्याला मोक्ष मिळाला. हो, द्रौपदीने 1 पान देवाला दिलं. दुर्वासोशी ज्यावेळेस त्या द्रौपदीला सांगितलं, मला अन्न आता जेवाय वाट, भूक लागली, आणि आता काय करायचं? त्यांच्याकडे एक थाळी होती, त्याच्यावर अन्न, सूर्याच्या कृपेनं त्याच्यावर जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत त्याच्यावर अन्न तयार होत होतं. सूर्य मावळल्याबरोबर दुर्वास ऋषींना आता नेमकं काय करायचं? मग कोठे गुंतला अशी द्वारकेचा राया, वेळ का सकाळला वेळला. नुसतं देवानं सांगितलं, अबघ द्रौपदी, बोल काय काम आहे? काय काम नाही, दुर्वास ऋषी आलेले, त्यांना जेवण घालायचं आहे. देव म्हटले, अगं मला पण भूक लागली, पहिलं मला दे. द्रौपदीनं सांगितलं, अरे बाबा, हो तुला काय देऊ? खाण्याची अडचण झाली म्हणून तुला बोलावलं, तूच म्हणे मला काहीतरी दे. फक्त द्रौपदीने 1 तुळशीचं पान देवाला दिलं. हो, दुर्वास ऋषी कधी जेवून गेले काय कळलं सुद्धा. मग एवढा जगदाने मागे तुळशी दळ पाणी. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, झाला सोपा.
शेवटच्या चरणात महाराज सांगतात, आला नवा रूपा. हो हो